नमस्कार शेतकरी मित्रांनो, हायटेक खेती हायटेक किसानच्या या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आपले स्वागत करत आहोत। तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे आपला शिमला मिरचीचा आहे। आपण जे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे ना की आपण इथून पुढे कंटिन्यूमध्ये शिमला मिरचीबद्दलचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। कारण मी सध्या प्लॉट केलेला आहे शिमला मिरचीचा। त्याचे व्हिडिओ जसे जसे मी फवारणी करत जाईल, जसे ड्रिंचिंग करत जाईल, त्या हिशोबाने अपलोड करत जाईल आपल्याला। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 13 ऑगस्ट 2024। तर आजच्या या आपल्या प्लॉटचा दिवस आहे 13वा, म्हणजे 1 ऑगस्टला आपण लागवड केली होती याची। आज ह्याला 13 दिवस झालेले आहेत म्हणाजे। तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या पाठीमागे जे जे औषध वापरलेत मी त्याच्याबद्दल मी एकही व्हिडिओ केलेला नाही तयार ह्याचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पाठीमागून ज्यावेळेस लागवड केली आपण त्यावेळेसपासून पुढे काय काय वापरले आहे ह्याला ते आपण सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 1 तारखेला आपण ह्याची लागवड केलेली आहे। 1 तारखेला रोपं लागवड झाल्यानंतर रोपं लागवड करण्याच्या अगोदर चांगल्यापैकी बेड ओले करून त्याच्या एक रोपं लागवड करण्याच्या अगोदर एक अंदाजे 3 दिवस अगोदर याला आपण ड्रिपद्वारे रोको अर्धा किलो एकरी आणि क्लोरो 20% मधले, क्लोरोपायरिफॉस 20% मधले अर्धा लिटर एकरी याप्रमाणे आपण ह्याला ड्रिपद्वारे सोडलेले आहेत। जेणेकरून त्या दोन्ही औषधांमुळे काय होते की जे आपल्या जमिनीमध्ये पहिले सुप्त अवस्थेमध्ये असलेले किडे, समजा जसे की वाळवी असेल, मुंगी असेल किंवा अजून काही असतील किडे, ते जे किडे आहेत ते क्लोरो मारण्याचं काम करते। आणि इतर जे रोग असतात आपले, जसे की मर रोग असेल किंवा करपा असेल किंवा आणखीन काही बुरशीजन्य आजार असतील ह्याच्यामध्ये मातीमध्ये, जे सॉइल बॉर्न डिसीज आपण म्हणतो त्यांना, ते जे डिसीजेस आहेत ते रोको हे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते। रोको हे आंतरप्रवाही असल्यामुळे ज्यावेळेस आपण रोपं लागवड करतो त्यावेळेस पण त्याचं ते काम करते पुढे कंटिन्यूमध्ये। त्यामुळे आपण त्याला रोको अर्धा किलो, जे त्याच्यामध्ये घटक येतो थायोपेनेट मिथाइल 70% मध्ये जो घटक येतो रोकोमध्ये, तो आपण याला सोडलेला आहे ड्रिपद्वारे 3 दिवस अगोदर रोपं लागवड करण्याच्या अगोदर। आणि नंतर आपण रोपं लागवड केलेली आहे दिनांक 1 ऑगस्टला। 1 ऑगस्टला एका दिवसात पूर्ण रोपं लागवड झालेली आहेत सर्व आपली। थोडी आपण लेबर थोडं जास्त सांगितल्यामुळे एका दिवसात पूर्ण झालेली आहे लागवड। तर शेतकरी मित्रांनो, लागवड पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तारखेला आपण लगेच ह्याला ड्रेंचिंग घेतलेली आहे। ड्रेंचिंगमध्ये आपण ह्याला वापरलेला आहे ह्युमिक ॲसिड अर्धा किलो 1 बॅलरला 200 लिटर पाण्यासाठी, अर्धा किलो 200 लिटर पाण्यासाठी ह्युमिक ॲसिड। त्याच्यासोबत 19-19 2 किलो, त्याच्यासोबत ट्रायकॉन्टेनॉल म्हणून घटक आहे, वृद्धी नावाचं इथं बघा कृषीटेक कंपनीचं औषध आहे वृद्धी नावाचं, ते 1 लिटर एका बॅलरला। अशा प्रमाणात 3 गोष्टी टाकून आपण त्याचा तयार केलेला आहे। मिक्स करून त्याची ड्रेंचिंग आपण याला प्रत्येक झाडाच्या बुडाला एक अंदाजे 50 ml ह्या प्रमाणात आपण याला ओतलेलं आहे। हे झालं ड्रेंचिंगचं काम आपलं। अशा प्रमाणात ओतल्यानंतर ह्याचा आपण फरक पाहू शकता की ह्याने काय होतं, ह्युमिक ॲसिडमुळे आपल्या जी मुळी आहे झाडाची त्या मुळीला सुरुवात किंवा चालना देण्यास ते मदत करते आणि ग्रोथ चांगली करते मुळ्यांची। तसेच 19-19 हे बी वाढीसाठी काम करते। आणि ट्रायकॉन्टेनॉल जे आहे घटक, तो घटक झाडाला थोडं मुळ्यांना सशक्तपणा आणण्यासाठी मदत करतो। जेणेकरून झाड आपण ज्यावेळेस ट्रेमधून काढून ह्याच्यामध्ये लावतो जमिनीमध्ये आपल्या, त्यावेळेस ते थोडे ट्रेसमध्ये जात असते झाड, मग त्यामुळे ते ट्रेस घालवण्याचाही प्रयत्न थोडं करण्यात येतो ट्रायकॉन्टेनॉल ह्या घटकाकडून आपल्याला। मग अशा हिशोबाने आपण ह्याची ड्रेंचिंग केलेली आहे पहिल्यांदा। नंतर ड्रेंचिंग झाल्यानंतर त्या दिवशी आपण काही ह्याला ड्रिपद्वारे पाणी सोडलेलं नाही, कारण ड्रेंचिंगचं जे पाणी आपलं पडत आहे ते डायरेक्ट मुळापाशी पडते त्याच्या, त्यामुळे भरपूर प्रमाणात त्याची वल होत असल्यामुळे त्या दिवसापुरतं तरी पाण्याची आवश्यकता त्याला नाही आहे झाडांना। मग नंतर पण शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या दिवशी थोडं आपण त्याला पाणी सोडलं आहे प्लेनमध्ये नुसतं फक्त एक अंदाजे एक अर्धा पाऊण तासादरम्यान पाणी सोडलं ड्रिपद्वारे, जेणेकरून त्याची वल मुळ्यांपासली जी वल आहे ती मेंटेन राहावी, की त्याला असं मुळ्यांना वलसरपणा कमी पडून झाडं सुकू नयेत आपली, ह्यासाठी आपण त्याला तसं पाणी सोडलेलं आहे की अर्धा तास ते 45 मिनिटे। मग शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पण नंतर आपण ह्याच्यावरती एक स्प्रे केलेला आहे। तो पहिला स्प्रे होता आपला। त्या स्प्रेमध्ये आपण ह्याला कॉन्प्युटर सुपर, बायर कंपनी जे येतं कॉन्प्युटर सुपर, ते त्याच्या प्लस रेडोमिल गोल्ड, कॉन्प्युटर सुपरचे प्रमाण आपण घेतलेलं आहे 0.5 ml, म्हणजे अर्धा ml एका लिटर पाण्यासाठी। 15 लिटर पंपाला 7.5 ml आपण टाकलेलं आहे आणि 20 लिटर पंपाला 10 ml एका पंपासाठी आपण त्याचं प्रमाण वापरलेलं आहे। तर त्याच्यासोबत रेडोमिल गोल्ड
त्याचं प्रमाण आपण 15 लिटर पंपाला 30 ग्रॅम आणि 20 लिटर पंपाला एक 40 ग्रॅम अंदाजे आपण त्याचं 40 ग्रॅम ॲक्युरेट आपण त्याचं प्रमाण वापरलेलं आहे. सोबत एक स्टिकर घेतलेलं आहे आपण, जेणेकरून आपलं औषध जे फवारणी केलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पसरावे, झाडावरती चिटकावे, ह्यासाठी आपण त्याच्यासोबत स्टिकरची ही फवारणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या फवारणीचा आपल्याला उपयोग असा होता की ज्या आपल्या झाडावरती जे काही कीटक येणार आहेत, जसे की मावा, थ्रिप्स, कोळी वगैरे जे काही पहिल्या स्टेजमध्ये जे येणार आहेत, प्रायमरी स्टेजमध्ये जे अटॅक करतात झाडावरती, सकिंग पेस्ट, आपण त्याला सकिंग पेस्ट असं म्हणतो, की जे असे पानांचा रस शोषून घेतात आणि त्याच्यावरती त्यांची ती उपजीविका करतात. असे जे कीटक अटॅक करणार आहेत त्या कीटकांपासून आपल्या झाडांचा बचाव व्हावा ह्या कारणासाठी आपण हा स्प्रे घेतलेला आहे पहिला ह्याला. आणि दुसरे जे असे झाडाच्या पानावरती असे स्पॉट होते, ते थोडा नर्सरीमधून येताना आमच्या रोपांना प्रॉब्लेम आला की थोडा करप्याचा अटॅक झालेला होता. त्याच्यामध्ये जो करप्याचा अटॅक होता झालेला तो थांबण्यासाठी आणि जे नेक्स्ट पुढे जे अटॅक होणार आहे तो थांबण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण त्याला रिडोमिल गोल्ड हे औषध घेतलं होतं, जेणेकरून ते सर्व प्रकारच्या बुरशींवरती काम करते. प्रायमरी स्टेजमधल्या म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जी बुरशी असते त्या बुरशीवरती रिडोमिल गोल्ड हे चांगल्या प्रकारे काम करते. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली पहिली फवारणी आपली. याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 दिवस गॅप देऊन नंतर पुन्हा आपण एक त्याला टॉनिकचा स्प्रे दिलेला आहे वाढीसाठी. जे आपण मागे सांगितलं औषध ते वृद्धी जे आपण ड्रेंचिंगला घेतलं होतं तेच आपण स्प्रेसाठी पण घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ट्रायकॉन्टॅनॉल हा घटक आलेला आहे. तो 2 ml 1 लिटर पाण्याला प्रमाण, 15 लिटर पंपासाठी 30 ml आपण त्याचं प्रमाण टाकलेलं आहे. त्याच्यासोबत चिलमिक्स कॉम्बी जे मिक्स मायक्रोन्यूट्रन येतं चिलिटेडमधले ते 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि 15 लिटर पंपासाठी 15 ग्रॅम आपण त्याचं प्रमाण घेऊन त्याचा ह्याच्यावरती स्प्रे केलेला आहे. तो स्प्रेने काय होतं मित्रांनो, की ह्याची काळोखी मेंटेन होते आणि तसेच ह्याची वाढीसाठी चालना देण्यासाठी मदत करते. तो स्प्रे, तो टॉनिक म्हणून आपण स्प्रे घेतो ह्याच्यामध्ये. नंतर शेतकरी मित्रांनो, 3 दिवसाचा गॅप देऊन आपण पुन्हा ह्याला ही केलेलं आहे की ह्याच्यावरती आपल्याला लाल कोळीचा थोडा अटॅक झालेला होता. आपला लाल कोळीच्या अटॅकमुळे आपण याला कुनोची नावाचं औषध आहे, इन्सेक्टिसाइड इंडिया कंपनीचं, ते औषध 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml तसेच 15 लिटर पंपासाठी 7.5 ml ह्याप्रमाणे याच्यावरती आपण एक त्याचा स्प्रे केलेला आहे, तिसरा स्प्रे आपला. तसेच शेतकरी मित्रांनो, आज एक ह्याचा 4था स्प्रे झालेला आहे आमचा. जो आजचा स्प्रे आहे तो आपण केलेला आहे, ह्याच्यामध्ये जरा थोडी लहान आकाराची आळी दिसत होती. म्हणजे काल ज्यावेळेस मी प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन केलं की त्यावेळेस ह्याच्या प्लॉटमध्ये आपल्या आळीचं प्रमाण थोडं कुठं दिसायला लागलं होतं. आपल्याला लहान आळी स्टार्टिंग स्टेज होती त्याची, त्यामुळे आपण त्याला आज पहिल्या स्टार्टिंगलाच ती आळी असल्यामुळे आज त्याला किकोसोबत M45 तसेच एक आज थोडं आपलं वातावरण पावसाचं जे आहे ती उघडीप झालेली आहे आणि टेम्परेचर थोडं वाढलेलं आहे, चांगल्यापैकी भरपूर टेम्परेचर वाढलेलं आहे. त्यामुळे टेम्परेचरचं याला स्ट्रेस बसू नये ह्या कारणासाठी आपण त्याच्यामध्ये ग्रीन मिरॅकल नावाचं औषध टाकलेलं आहे, जे अँटी ट्रेस म्हणून काम करते किंवा ट्रेस मेंटेन करण्याचं काम करते. ते औषध आपण ह्या तिन्ही मिक्स औषधं करून याची आज फवारणी केलेली आहे याला. तर शेतकरी मित्रांनो, हे झाले आपण फवारणी शेड्यूल आतापर्यंत जे वापरले आहेत ते आतापर्यंत आपण सांगितलेलं आहे सध्या ह्या व्हिडिओमध्ये. तसेच आपण जे ड्रिपद्वारे आहे, आपण पहिले ड्रेंचिंग केली, नंतर दुसरा दिवस फक्त पाणी सोडलेलं आहे, तसंच नंतर तिसऱ्या दिवशी परत 19-19 एकरी 5 किलो याप्रमाणे आपण त्याला सोडलेलं आहे ड्रिपमधून. परत नंतर पुन्हा आणखीन 1 दिवस गॅप देऊन परत आणखीन 19-19 एकरी 5 किलो याप्रमाणे आपण ड्रिपद्वारे सोडलेलं आहे त्याला. असं करत 19-19 आतापर्यंत 3 ते 4 डोस झालेले आहेत मित्रांनो. पूर्ण एकरी 5 किलोच्या हिशोबाने 1 दिवसाआड आपण त्याला सोडत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण जे शेड्यूल सांगितलेलं आहे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पूर्ण. पण शेतकरी मित्रांनो, इथून पुढे जे व्हिडिओ येतील ते प्रत्येक जे वेळेस फवारणी करेल त्यावेळेचा व्हिडिओ सेपरेट आपल्याला मिळेल. आजपर्यंत कसं झालं, व्हिडिओ शूटिंग करण्यात थोडा वेळ गेलेला आहे माझा, त्यामुळे एकदम ह्या व्हिडिओमध्ये सर्व स्प्रे आपण टाकत आहोत एका वेळेस. तर शेतकरी मित्रांनो, एवढा मोठा प्लॉट आहे, ह्या प्लॉटमधून उत्पन्नाचं आमचं टार्गेट आहे कमीत कमी 10 लाख रुपयापर्यंत असं निव्वळ नफा जावा असं टार्गेट आहे. तर आपण आता जे करत आहोत प्रयोग, हे सर्व ह्याचं जे खर्च करत आहोत त्याचे सर्व प्रकारे मांडणी केलेली आहे आम्ही. मग बघूयात शेतकरी मित्रांनो, कितीपर्यंत टार्गेट जाऊ शकतं आपलं, का टार्गेट आपलं पूर्ण होईल का नाही होईल बघूयात. आता तुमचं काय म्हणणं आहे ते आपण कमेंट करून नक्की आम्हाला कळवा.
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, नाही आवडल्यास डिसलाईकही केला तरी चालेल. आणि आपल्या मित्रमंडळींना, शेतकरी मित्रांना ज्यांना गरज आहे सध्या, त्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.